अमितच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, समीक्षाने सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो हे तिला कळलं, पण तिला ते बरोबर नाही वाटलं. तिने अमितला शपथ घेण्यास सांगितली. आजपासून मी कोणावरही हात उगारणार नाही, कोणावर रागवणार नाही, राग मनातल्या मनात ठेवीन, कोणालाही त्याबद्दल सांगणार नाही, असे मोठे वचन अमितने समीक्षाला दिले आणि अजूनही तो वचन पाळतो होता. आठवडीतून बाहेर आल्यावर अमितला कळलं की सकाळचे 5 वाजले आहेत. झोपलाच नाही तो. गेली 6 वर्ष अमित शांत असा कधी झोपलाच नव्हता. रात्री अधूनमधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटकन तयारी केली आणि 6ची गाडी पकडली. गाडी सुद्धा वेळेवर निघाली. त्यात त्याला आठवलं, आपण काही गिफ्ट नाही घेतलं समीक्षासाठी. तरीही तिला कुठेही गिफ्ट आवडायची. मुंबईहून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळे होते. जेव्हा गाडी पुण्याला पोहोचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा काळवंडलं होतं.